नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे 4:45 वाजलेत. आपण आहोत आता संगमेश्वर तालुक्यामध्ये कळंबस्ते या गावी. आणि हा जो पाठचा रस्ता दिसतोय ना, तो कळंबस्ते गावच्या तेलेवाडीतून आला आहे. पाठी इकडे संकेत आहे. आणि आज आम्ही आलो आहे कळंबस्ते गावच्या शिमग्यासाठी. शिमगोत्सव संगमेश्वरामध्ये बरेच मोठे मोठे असतात, त्यातला हा एक शिमगोत्सव कळंबस्ते गावचा. तर तेलेवाडीतून असा एक कच्चा रोड जातो, हा बघा. तो आतमध्ये आपल्याला जिकडे सहान आहे त्या सहानेकडे घेऊन जातो. तिकडेच मग माड तर ते लोक रात्री आणतात आणि आता माड उभा केला जाईल, त्याच्यानंतर मग होम पेटवला जाईल. मोठी जत्रा असते. तर आज कळंबस्ते गावच्या शिमगोत्सवाचा अनुभव घेऊया. चला. पालखी जस्ट काढले आणि आता थोड्या वेळात माड उभा करायला घेते. पालखी आता जस्ट बाहेर काढले, आता नाचवत आहेत. आपण आलो तेव्हाच पालखी सानेवरून खाली काढली. आता ती नाचवली जाईल, मग पालखी परत सानेवरती जाईल आणि त्याच्यानंतर मग माड उभा केला जाईल आणि नंतर मग समोर तुम्हाला होळी दिसते ती पेटवली जाईल. तर इकडे बरीचशी शॉप आहेत, जरा राऊंड मारूया एखादा. ही कलिंगड आहेत आणि इकडे सोमादाचं पण एखादं शॉप असतं. माहिती आहे का सोमादाचं शॉप कुठं आहे? हा समोरच आहे. नमस्कार. हां बोला साहेब. काय कसं चाललंय? मजेत चाललंय. तुम्ही कसं किती वाजता जाणार आहो? आता होम लावून. हां काय आणलं? गाडी आणले. म्हटलं शॉप बघून येतो, तो समोरच दिसला. हो. ॲक्च्युली मोठी जत्रा असते इकडे कळंबस्ते गावी आणि बरेचसे शॉप वगैरे असतात. तर आता थोडा वेळ पालखी नाचवली जाईल तिकडे आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. नाही घेतला तिकडचा पुढचा. व्हिडिओ जरा बनव.
पालखी आता साण्यावरती गेलं आहे आणि आता इकडे या बाजूला आहे ना दरवर्षी मलदेवाडीतून माड आणला जातो. आज सकाळी तो सकाळी ते आणला आहे तो आता नाचत गाजत इकडे होमाच्या इकडून फेरी घेऊन मग नंतर इकडे उभा केला जाईल आणि त्याच्यानंतर मग होमाची तयारी होईल. सानेवरती एक भोवरी घेऊन आणतील आणि मग तिकडे उभा केला जाईल. प्रेमाने साजरा करतो त्याच पद्धतीने याचा देखील पुढे आपण कसा सण साजरा करता येईल चांगल्या पद्धतीने याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. माळाची पूजा चालू आहे. माळाची पूजा झाल्यानंतर माळ उभा केल्यानंतर होळीची मानकऱ्यांतर्फे होळीची पूजा होईल आणि होळीची पूजा झाल्याच्या नंतर होळी ज्या आतुरतेने आपण वाट पाहताय त्या होळीचं दहन होळी पेटवली जाईल. सर्वांना आलेल्या मायबाप प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, हाही कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यायचा आहे.
माडाला उभा करण्यासाठी सुरुवात होत आहे, तरी सर्व मुलांनी चाकरमान्याने माडाला आपण ज्या मुंबईतून ज्या होळीसाठी आलेली ती होळी उभी होत आहे, तरी सर्वांनी आपली उपस्थिती महत्वाची आहे. सगळ्यांना विनंती आहे, आपण ज्या मुंबईतून ज्या होळीसाठी आलो त्या होळीचा उभा होण्याचं काम चालू आहे, तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाची या साक्षीदार दिघीद्वारे आहे. माड उभा केला जातो. माड उभा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी माड उभा करण्यासाठी सहकार्य करावं. आपल्याला या ठिकाणी सर्वांचे मुंबई मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकीचे बळ काय असतं तर हे आपला जेव्हा माड उभा केला जातो त्यामधून तेच दाखवलं जातं. एवढं मोठं झाड सगळे जर एकत्र असतील तर आपण परत उभं करू शकतो. हे अजून एक घिगी आले. चला अशा रीतीने माड उभा झाला आहे. आता माडाची पूजा होईल आणि त्याच्यानंतर मग तिकडे होमाची तयारी होईल. होम लावला जाईल. आई नवा देवीचा, आई नवा देवीचा, आई नवा देवीचा. पुढचा शिमगोत्सव ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं व्हावा ही सगळ्यांची विनंती आहे. युट्यूबवर अमित बेकरे, सुनील बेकरे काम करायचं आहे. हॅलो, आता ज्या माडाची पूजा झाल्यानंतर होळीची पूजा चाललेली आहे ती मानाची पूजा आपल्या गावचे विवेक गाणव मानकरी, सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या गावचे मानकरी विवेक गाणव होळीची पूजा चालू आहे.
संभाजी
होम दहन झालं आहे, तर आता थोड्याच वेळात पालखी येईल आणि कळंबस गावामध्ये जे नवीन नवरे असतात तर ते मग या पूर्ण पालखी घेऊन पूर्ण होम आणि सहान अशा गोवऱ्या घेतल्या जातात पालखीच्या. हे सर्व नवीन दाम्पत्य मिळून म्हणजे नवराच नाही नवरीसुद्धा या पालखीसोबत या फेऱ्या घेत असतात. होम आणि पूर्ण सहान ते पालखी अशी आता तिकडून जाईल आणि पूर्ण सानेला बोहरी घेऊन येईल. नवरादेवीच्या आशीर्वादानं सर्व जीवन सुख समृद्धीने आरोग्य चांगलं लाभो आणि आयुष्य सुख समाधानाने जगावं एवढीच नवरादेवीच्या ज्याने प्रार्थना करतो. ह्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत 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 आणि अभिनंदन. हॅलो, त्यांना नवद आपत्यांना विनंती आहे आपल्या पत्नीला घेऊन आपण इकडे यायचंय. साने नवद आपत्यांना विनंती आहे पालखीला नमस्कार करून आपण सगळ्यांनी इकडे यायचंय. नवीन जे दाम्पत्य असतात म्हणजे ज्यांचं लग्न यावर्षी किंवा ज्यांचा नारळ राहिलेला आहे ते सर्वजण पालखी फिरून आता दर्शन घेत आहेत. यश नमस्कार. मी या कळंबस गावचा मानकरी नरेंद्र यशवंत गानू आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. हा जो शिमगोत्सव आहे हा त्रयोदशीचा शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्याला तेरशेचे शिमगे म्हणतात या गावामध्ये. हा पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर जी त्रयोदशी येते त्याला या प्रदोषच्या दिवशी शिमगा साजरा केला जातो. हा शिमगा करताना माड उभा केला जातो. तो आपण इथे बघितला आहे. तो माड उभा केला जातो. त्या माड उभा केल्यानंतर तिथे त्या माडाची प्रथम पूजा होते आणि पूजा केल्यानंतर तिथे छोटा होम पेटवला जातो आणि तो होम पेटवल्यानंतर आपली जी मानाची होळी आहे ते या गावचे मानकरी श्री गानू यांच्या हस्ते किंवा मी नरेंद्र गानू यांच्या हस्ते केली जाते तिकडे. आणि त्या होळीच्या अगोदर होळीच्या अगोदर ती त्याच्याऐवजी 5 प्रदक्षिणा होतात. पूजा झाल्यानंतर 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर तिथे त्या होमाला पेटवलं जातं. आणि हे झाल्यानंतर ही पालखी घेऊन ज्यांचं यावर्षी लग्न झालेलं आहे या गावातले राहणारे या पंचक्रोशीत राहणारे जे त्यांची मुलं आहेत त्यांची जे नवीन लग्न झालेले असतील त्या नवीन जोडप्यांनी येऊन पालखीला घेऊन 3 किंवा 5 या प्रदक्षिणा मारल्या जातात. कारण त्यांचं संसार पुढे सुखाचा व्हावा आणि या आई नवलाई देवीचा आशीर्वाद लाभावा ही प्रथा आज गेले काही वर्षानुवर्ष आपल्याकडे चालत आलेली आहे. या ह्याची गाणूगरण्यापासून जो मूळ गाव वसवला गेला तेव्हापासून ही प्रथा आज चांगल्या रीतीने आणि ह्याच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं धांगडधिंगा नाही, कुठल्याही प्रकारची मस्ती नाही, व्यवस्थितरित्या शांतपणे आणि व्यवस्थितरित्या अतिउत्साहाने हा आपला होलिका उत्सव पार पडला जातो. त्यानंतर इथे पालखीची जी काय मानपान वगैरे असेल तो इथे होईल. त्यानंतर ही पालखी ह्या कळंबस्ते गावचं जे गणपतीचं मंदिर आहे साठलेवाडीच्या सीमेवर, साठले ब्राह्मणवाडीच्या सीमेवर जे गणपतीचं मंदिर आहे तिथे ती पालखी जाणार. तिथे
मानकऱ्यांच्या हस्ते म्हणजे नरेंद्र अनु किंवा कोण आता असतील त्यांच्या हस्ते की तिथे पहिली पूजा होईल आणि ती पूजा झाल्यानंतर परत पालखी आपल्या मूळ ठिकाणी सहाणेवर येऊन बसेल आणि ती उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी ही पालखी त्याच वाडीतले श्रीयुत नरेंद्र यशवंत गानू यांच्या घरी पहिली पूजा मानाची पूजा घेऊन ती पालखी पुढे इतर घरांमध्ये जायला शिंपण्यासाठी सुरुवात करेल. चला जाता जाता लिंगायत दादा आहे त्यांच्याशी पण जरा भेट घेऊन जातो. कारण गेल्या वर्षी मला वाटतं इथे मी पहिल्यांदा आलो तेव्हा ह्यांच्याशीच पहिली भेट झाली होती आणि ते म्हणत होते की तुला बोलवायचंच होतं आणि तू आलास. आणि या टायमाला पण आमचा विचार करत ते स्वतःहून माझ्याकडे आले. हो मी आलो म्हणून सांगण्यासाठी. म्हटलं जाता जाता जरा भेटून जावं. ही पूर्ण फॅमिली एकदा ओळख करून देता का? हां ही मिसेस हां ही चुलत नाही. अच्छा नमस्कार. पुतणे अच्छा चुलत नाही. ओके. व्हिडिओ कोण कोण बघता? अच्छा दादा तर बघतात ऐक दादा यांनी बघतातच. हां बघत नाही तर नक्की बघा कमेंट पण करा आणि ही व्हिडिओ येईल 1-2 दिवसात. माझं नाव अनंत लिंग आहे. हां राहणार कळवण साठेवाडी. हां छत्तीसगडासाठी भरपूर काही करण्यासारखं आहे. ओके माझ्या परीने जे होईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. कारण प्रतिक्रियाचं कार्य जोरात चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. तसा तुमचाही तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात हे मला आज माहिती पडलं असे बरेच जण असतील पण लवकरात लवकर तिथे प्रतिक्रियावर आलात चांगलंच आहे. अदरवाईज जे काय मदत होईल ती चालू राहू दे. धन्यवाद. चला मंडळी बरेच जण कसं इकडे कळंबस ते उमरे बाजूला आलो ना नातेवाईक पण बरेचसे आहेत आणि आता ओळखीचे पण बरेचसे झाले. ते लिंगायत दादांशी पण बोलणं झालं. थोड्याफार आपण इकडच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते इकडचे मानकरी आहेत त्यांच्याशी पण आपण भेटलो. आता लिंगायत दादांशी भेटलो आहे. तर आत्ता रात्रीचे 8:30 वाजलेत. तर आता आपल्याला परत निवळी गावात जायचं आहे. खूप छान असा हा कळंबसे गावचा शिमगा तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी पण अनुभवला आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. हा कळंबसे गावचा शिमगा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.